श्री शिवराजाभिषेक दिन आजच्या दिवशी मी प्राचीन चेऊल व्यापारी बंदराचा इतिहास या माझ्या नव्या पुस्तकाचं कव्हर हे आपणा सर्वांसमोर आणतोय। मला अशी आशा आहे की या पुस्तकालाही आपण भरभरून प्रतिसाद द्याल। नमस्कार। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन वा श्री शिवराजाभिषेक दिन। आजच्या दिवशी आपल्याला सांगण्यास खूप आनंद होतोय। मागच्या 3 ते 4 वर्षापासून एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपला अभ्यास सुरू होता। पश्चिम किनारपट्टीवरचं चेऊल हे सातवाहन काळापासून ते आत्तापर्यंतचं जे व्यापारी बंदर, त्या बंदराचा प्राचीन इतिहास हा आपल्याला वाचायला मिळणार आहे। या प्राचीन इतिहासामध्ये आपण सातवाहन पूर्व काळ हे शिलाहार काळ म्हणजे 1265 या वर्षात शिलाहार राजा सोमेश्वर याच्यावर यादव राजा महादेवाने स्वारी करून शिलाहारांचं उत्तर कोकणातलं राज्य संपवलं, तिथपर्यंतचा काळ हा आपल्याला त्या प्राचीन चेऊल या विषयापर्यंत पुस्तकात वाचायला मिळणार आहे। चेऊलचा सातवाहन पूर्व ते शिलाहार या इतक्या काळातला राजकीय इतिहास, धार्मिक इतिहास, व्यापाराचा इतिहास हा आपल्याला वाचायला मिळणार आहे। तर समजा सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप यांच्यामध्ये जर संघर्ष झाला नसता तर चेऊलचा उदय झाला नसता। तर त्या मागची संपूर्ण गोष्ट अभिर, कलचुरी, कोकण मौर्य, शिलाहार यांचा राजकीय प्रवास, त्यांनी केलेली स्थित्यंतर, एक व्यापारी बंदर असल्यामुळे व्यापाराशी संबंधित ज्या काही नोंदी सापडतात, ताम्रपट असतील, शिलालेख असतील, नाणी असतील किंवा पुरातत्वीय उत्खनन असतील, पूर्ण सखोल असा अभ्यास करून तो विषय मी आपल्या नव्या पुस्तकात आणतोय। चेऊलमध्ये 360 मंदिरं होती किंवा आहेत असं मानलं जातं। आणि पौराणिक परंपरेतील चंपावती ते आंग्रेकालीन चेऊल याचा अभ्यास आणि त्यामधली मंदिरं, त्यांचा इतिहास, त्यांच्या संबंधीचे अनेक मानपान, उत्सव, अनुष्ठानं ही सगळी आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत। प्राचीन चेऊलचा राजकीय इतिहास, व्यापारी इतिहास, धार्मिक इतिहास हा आपल्याला वाचता येईल। आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी श्री शिवराजाभिषेक दिन या दिवशी मी आपल्या पुस्तकाचं प्राचीन चेऊल व्यापारी बंदराचा इतिहास या पुस्तकाचं बुक कव्हर हे आपल्या सर्वांसमोर आणतोय। आपल्याला प्री ऑर्डर करायला लागणार आहे आणि इतर आपल्या समाज माध्यम जी असतात जसं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप त्यावर या पुस्तकाची माहिती आपण सर्व मित्रांनी द्यावी। इतिहास अभ्यासक, इतिहासाचे विद्यार्थी, पर्यटक ज्यांना चेऊल बद्दल किंवा उत्तर कोकणाबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांनी हे सगळीकडे शेअर करावं। या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद मित्रांनो, हा विशेष व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे। कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवराय।